मोर्चामध्ये सहभागी झाल्यात आणि या मोर्चामधून आपल्याला काय घेऊन जायचं आहे म्हणून मी आदरणीय संदेश भाऊ यांना विनंती करतो। रे दादा शांत ठेव डोकं, अरे शांत ठेव डोकं, विचार वादळी रोक, मिट पार खून घेतो आपुले परके लोक। अरे या ठिकाणी मी रतन भाऊ राठोड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी घोषणाबाजी करायची। संदेश भाऊ आगे बढ़ो। कौन आला रे कौन आला, अरे कौन आला रे कौन आला। प्राध्यापक संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना। या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय। एसआयटी लागू, एसआयटी लागू। 2017चा शासन निर्णय, 2017चा शासन निर्णय या भूतलावर जन्माला आलेल्या सर्व महामानवांच्या कार्यामुळे या देशातील या जगातील ज्या ज्या लोकांचं दीन दलित पद दलित शोषित पीडित उपेक्षित बेसहारा लोकांचं जे उत्थान झालंय, ज्यांच्यामुळे यांना मान सन्मानाने जगण्याचा थोडीफार ताकद मिळाली, अशा सगळ्या महामानवांच्या कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि त्यांना नतमस्तक होतो। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज या ठिकाणी फक्त गोर बंजारा समाज नव्हे तर विमुक्त जाती 14 विमुक्त जाती अ मधील जे 14 समाजाची लोक आहेत त्यापैकी बऱ्याच समाजाची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये जे खरे ओरिजिनल राजपूत भामटा समाजाची लोक आहेत, डॉक्टर साळुंखे साहेबांच्या अनुषंगाने ते देखील उपस्थित आहेत। वडार समाजाची लोक असतील ते आमचे दिगंबर भाऊ आपल्या वाशिमचे आमचे महादेव भाऊच्या निमित्ताने उपस्थित असतील। कैकाडी समाजाची लोक आहेत ते आमचे दिगंबर भाऊ जाधवच्या निमित्ताने या ठिकाणी आहेत। भामटी समाजाची लोक आहेत आणि बाकीचे पण इतर समाजातील संघटनेतील लोक इथे पदाधिकारी उपस्थित आहेत। म्हणून माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या आधी या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। म्हणून पण एक गोष्ट महत्वाची आपण समजून घेतली पाहिजे की ही जे काही विजय प्रयोगामध्ये जी काही घुसखोरी होत आहे, या घुसखोरीमुळे नेमका आपल्यावर काय परिणाम होतो हे आपण आधी चांगल्या प्रकारे समजून घेणं फार काळाची गरज आहे। माझ्या याडी मार याडिओ मार भाईओ बहिणो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपले मुलं बाळ जे 3% आरक्षण आपल्याला जे मिळत आहे, या 3% आरक्षणाच्या भरोशावर आपली मुलं बाळा कोणी MBBS ला जात आहे, कोणी इंजिनिअरिंगला जात आहे, कोणी वेगवेगळ्या नोकरीला लागत आहे। परंतु जी काही घुसखोरी आपल्यामध्ये झाली, आपल्या ठिकाणी या बोगस घुसखोरी लोकांची मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागत आहे। आपली जी मुलं नोकरीला लागत होती ती आता लागणार नाही, कारण ही बोगस घुसखोरी आपल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे। साळुंखे साहेबांनी मला मंत्रालयामध्ये आमची भेट झाली, त्यावेळेला 2022 ला एकूण जेवढे काही MBBS चे ऍडमिशन होती त्या ऍडमिशनची मला लिस्ट दाखवली। फक्त 2022 मध्ये एकूण MBBS च्या सीट मधून जवळपास 305 सीट ह्या बोगस घुसखोरींना मिळालेले आहेत। फक्त 2022 एका वर्षाचा आकडा लक्षात ठेवा। जर एका वर्षामध्ये जर 305 मुलं हे बोगस घुसखोरांचे लागत असतील तर आमचे मुलं बाळ काय भीक मागायला यांच्यासाठी बसले आहेत का? ही भीक मागायला लावत आहे हा सरकार आपल्याला। म्हणून याचा कुठेतरी आपल्याला राग आला पाहिजे। एवढंच नाही तर काल परवा आमचा सचिन चव्हाण नावाचा मुलगा यवतमाळमध्ये माझ्या मीटिंग मध्ये आला आणि त्याने मला सांगितलं, भाऊ मागच्या वेळेला MPSCची ज्या वेळेला आम्ही
अटेम्प्ट दिला, ज्या वेळेला आम्ही एमटेकची परीक्षा आम्ही पास झालो त्यावेळेला एकूण 17 जागा होत्या आणि 17 पैकी 12 जागा हे बोगस घुसखोरांची होती. 12 लोक अवैधरित्या आपल्याकडे आल्या. म्हणून ज्या ठिकाणी 12 लोक आपल्या विजय प्रवर्गातील लागणार होते त्या ठिकाणी हे 12 लोक घुसखोरी केली आणि यांनाही जागा मिळालेली आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आज विजय प्रवर्गाला जे 3% आरक्षण मिळत आहे हे 3% आरक्षण फक्त कागदावर आहे. 1% देखील आरक्षण मिळतो की नाही मिळत याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. या समाजातील जेवढे काही कर्मचारी बंधू आणि भगिनी आहेत खऱ्या अर्थाने यांना मला सांगायचं आहे, अरे तुम्ही जे काही भाकर खात आहात, तुम्ही जे काय चपाती खात आहात, तुम्ही जे काय भाकर खात आहात ती भाकर फक्त या 3% भरोशावर खात आहात हे विसरून चालणार नाही. हे 3% जर मिळाले नसते तर तुम्ही आज तुमच्या मुलाबाळांना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी चांगलं घरदार बांधून एक चांगलं जीवन त्या ठिकाणी देतात. ते फक्त आणि फक्त 3% भरोशावर. या 3% आरक्षणामुळे तुम्हाला फक्त नोकरीच मिळाली नाही तर नोकरी सोबत तुम्हाला मान सन्मान देखील मिळाला आहे. म्हणून या भाकरीची इज्जत वाचवण्याची आता वेळ आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की 3% जर आपण नाही वाचू शकलो तर आपली ही जे काय आज आपली जी काय शान शौकत आहे ही शान शौकत पुढे कधी दिसायला आपल्याला मिळणार नाही. आपले समोरची पिढीचं भवितव्य संपूर्णतः अंधारात त्या ठिकाणी आहे. म्हणून ही 3% आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचलं पाहिजे, अन्यथा आपल्याला मान सन्मान मिळणार नाही आणि आपली मुलं कुठे नोकरी लागणार आहे. काही लोकांना असं वाटत असेल की माझा मुलगा कुठे MBBS होणार आहे, माझी मुलगी कुठे इंजिनियर होणार आहे. पण लक्षात ठेवा हा प्रश्न फक्त मेडिकल साठी किंवा इंजिनिअरिंग साठीच नसून जे काय पोलीस कर्मचाऱ्याची भरती असेल, तलाट्याची भरती असेल, ग्रामसेवकची भरती असेल, कुठल्याही प्रकारच्या नोकर भरतीमध्ये हे 3% आरक्षण मिळतं. म्हणून आपण नोकरीला लागतो. लक्षात ठेवा ह्या संपूर्ण प्रकारच्या नोकरीवर हे बोगस घुसखोर डल्ला मारत आहेत, आपल्या समोरचं ताट हिसकावून घेत आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हे बोगस घुसखोरीसाठी साळुंखे साहेबांना लक्षात असेल मागील 8 ते 8 वर्षापूर्वी मी शोधत साळुंखे साहेबांच्या घरी जाऊन बसलो आणि 1 तास चर्चा केली आणि सुरुवातीचे 5 ते 7 वर्ष साळुंखे साहेबांनी ज्या ठिकाणी तक्रार दाखल केली त्या ठिकाणी फक्त गोरसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या तक्रारी अटेंड केल्या, त्या सुनावणी अटेंड केल्या आणि त्यानंतर हा लढा 2019 मध्ये रस्त्यावरची सर्वात आधीचा जो आंदोलन कोणी केला असेल तर तो फक्त गोरसेनेनं केलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझ्या बंधूंनी आणि भगिनींनो हा लढा आपण कायम ठेवत आहोत. हा लढा ते इथेच थांबणार नाही. हा लढा सातत्याने आपण पुढे नेणार आहोत. आणि मधल्या काळामध्ये या सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये. या सरकारला मला सांगायचं आहे की लक्षात ठेवा 2024 ची निवडणूक येणार आहे. त्यावेळेला आमची ताकद काय ते तुम्हाला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. मधल्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन मध्ये चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महालेने प्रश्न उपस्थित केला की राजपूत भामटामधील भामटा शब्द वगळण्यात यावा. मला हा प्रश्न अत्यंत म्हणजे राग येण्यासारखा वाटतो आणि अत्यंत केविलवाणा प्रश्न वाटतो. खऱ्या अर्थाने समजा मी ओरिजिनल राजपूत भामटा आहे म्हणून माझ्या नावासमोर जो भामटा शब्द लागलेला आहे तो निघावा की न निघावा तो माझा अधिकार आहे. परंतु या बाहेरच्या ज्या काही ओपन कॅटेगरीतले जे राजपूत लोक आहेत यांनी त्या आमदाराला सोबत घेऊन तो प्रश्न उपस्थित करायला लावला. याचं कारण असं होतं की जर राजपूत भामटामधील भामटा शब्द निघाला असता तर आपल्या सोबत जे ओरिजिनल राजपूत भामटा आहे ते राजपूत झाले असते आणि बाहेरचे जे राजपूत आहे तेही राजपूत. तुम्ही आम्ही एकच राजपूत म्हणून संपूर्ण लोंढाच्या लोंढा या आपल्या प्रवर्गात घुसला असता आणि 1% जो आरक्षण आपल्याला मिळतो तो 1% आरक्षण देखील आतापर्यंत आपलं संपूर्णपणे आपल्या हातातून या लोकांनी हिसकावून घेतला असता. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेला राजपूत भामटा शब्द काढणार यासाठी शिंदे फडणवीस आणि आपले शिंदे फडणवीस आणि ज्या वेळेला औरंगाबादला राजनाथ सिंहला बोलवून या राजपूत लोकांनी जो मेळावा घेतला
त्या ठिकाणी शिंदे आणि फडणवीसने तिथे कबूल केलं होतं की राजपूत भामटामधील भामटा शब्द आम्ही काढू। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, या तमाम महाराष्ट्रामध्ये कोणी मर्दाचा पिल्लू समोर आला नाही। त्यावेळेला एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरसेनेच्या वतीने 25 जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन झालं आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा शिंदे फडणवीस सरकारला स्टेटमेंट द्यावं लागलं की आम्ही आता भामटा शब्द काढणार नाही। मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे की आज आपल्या जवळ 3% जे काही थोडंफार 1% आरक्षण आपल्याला जे मिळतंय ते 1% आरक्षण फक्त गोरसेनेच्या मेहरबानीने मिळतंय। लक्षात ठेवा, ही गोरसेना जर नसती तर हे 1% देखील आरक्षण आपल्याला मिळालं नसतं। म्हणून नोकरदार लोकांना सांगायचं आहे की आणि आपल्या समाजाला मला सांगायचं आहे की मुलाबाळाचं जे काही थोडंफार भवितव्य आपल्या हातात दिसतं त्यामागे गोरसेनेचा फार मोठं योगदान आहे, हे आपण विसरून चालणार नाही। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, माझ्या आधी काही वक्त्यांनी सांगितलं की मागील पावसाळी अधिवेशन मध्ये अतुलजी सावेंनी SIT लागू करू म्हणून तिकडे जाहीर केलं आणि 2 दिवसानंतर पुन्हा काय सांगितलं की अनावधाने माझ्याकडून बोलल्या गेलं, आम्ही SIT लागू करणार नाही। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, समजून घ्या हा विषय। ही जे काय घोषणा केली ती बाहेर एखाद्या कुठल्याही अशा खुल्या जागेमध्ये कुठल्या मेळाव्यामध्ये केलेली नाही आहे। जिथे संविधानिक जागा आहे, जिथे अधिवेशन चालतंय, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, रेकॉर्ड होतंय, त्या ठिकाणी अतुलजी सावेंनी SIT डिक्लेअर करून पुन्हा कॅन्सल केले। लक्षात ठेवा, अरे या गोष्टीचा राग आपल्याला आला पाहिजे। आपण कोण आहोत, आपली अवकात काय आहे हे लोक आपल्याला दाखवत आहेत। म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की खरोखर विमुक्त जातीचं रक्त जर आपल्यामध्ये असेल, गोर बंजाराचा रक्त जर आपल्यामध्ये असेल तर येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये या शिंदे फडणवीस अजित पवारला त्यांची जागा आपण दाखवून दिली पाहिजे। म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, तुम्हाला अजून एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो। SIT कॅन्सल झाली, आम्ही संध्याकाळी साधारणतः 8-9 वाजता ऑनलाईन मीटिंग मध्ये हे ऐकतोय। ऑनलाईन मध्ये म्हटलं ऐकलं की बा SIT कॅन्सल झाली, मला रात्रभर झोप आली नाही। सकाळी लवकर उठलो आणि आमच्या प्राध्यापक अनिल सरांना मी फोन केला की सर, ही आणीबाणीची वेळ आहे, अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आहे। त्यांना सांगितलं की तुम्ही काही लोकांना फोन करा, मी काही लोकांना फोन करतो। फक्त 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत आम्ही फोनवर, फक्त फोनवर 7 ते 10 या 3 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरसेनेच्या वतीने तब्बल 35 ते 37 ठिकाणी या लोकांना जोडे मारो आंदोलन आणि त्या सोबतच यांचा प्रतिबादन आंदोलन केला आणि दाखवून दिलं की कोणी जिवंत आहे की नाही तुम्हाला माहित नसेल, पण अजून या गोर बंजारा समाजाच्या रक्षणासाठी, या विजय प्रवर्गाच्या रक्षणासाठी ही गोरसेना मात्र जिवंत आहे आणि गोरसेना तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, तुम्हाला सगळीकडे तुमच्या लक्षात येत असेल, कर्नाटक मध्ये देखील याच बीजेपी सरकारने आमच्या आरक्षणाला तिथे छेडखानी केली आणि छेडखानी केल्यामुळे आता आमच्या सुभाष भाऊंनी सांगितलं की त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या घरावर जे दगडफेक केली आणि त्यांना जी काय जागा दाखवून दिली, तिथे बीजेपी सरकार जाऊन तिथे काँग्रेसची सरकार जर आली असेल ती फक्त गोरसेनेच्या कारणामुळे आली आहे, ही लक्षात ठेवा। म्हणून इथल्या या सरकारला देखील मी प्राध्यापक संदेश चव्हाण गोरसेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वतीने यांना मी ताकीद देतो की लक्षात ठेवा, जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबविल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तुमची जागा तुम्हाला दाखवून देणार नाही। संपूर्ण भारतामध्ये आपला हा जो काही बहुजन वर्गीय समाज आहे, आपला हा जो काही भटके विमुक्त विजय प्रगती समाज आहे, या समाजाला आर्थिक दृष्ट्या कमकुवत करणं आणि सगळे संपूर्ण आयुष्य यांच्या पाठीमागे आपण गुलामी जगणं, अशा प्रकारचं षडयंत्र या भारत देशामध्ये हे सरकार या ठिकाणी राबवत आहे। म्हणून माझ्या मित्रांनो, माझ्या मारयाडियो बहिणो,
ही बात आपण समजून घेणं जरुरीचं, कारण मला सांगायचं आहे या ठिकाणी आपण बघतो ह्या तब्बल 61 ते 62 विधानसभा मतदारसंघांच्या आमदारांची नावं या ठिकाणी आम्ही लिहिलेली आहेत। या आमदारांच्या यादीमध्ये आपल्या समाजाचे आमदारांची सुद्धा नाव आहेत, लक्षात ठेवा। म्हणून मला तुम्हाला सांगायचं असेल तो आपल्या समाजाचा असेल किंवा कुठल्याही समाजाचा असेल, जर या हिवाळी अधिवेशन मध्ये ही 61-62 आमदार जर आमचं 3% आरक्षण नाही वाचू शकले, ही बोगस घुसखोरी ती जर नाही थांबवू शकले, तर यांना आपल्याला घरचा रस्ता दाखवायचा आहे, हे आपण विसरायचं नाही। जोपर्यंत आपण निवडणुकीमध्ये या लोकांना आपण घरचा रस्ता दाखवणार नाही, तोपर्यंत त्यांनी काय चूक केलेली आहे ती त्यांच्या लक्षात येणार नाही। म्हणून संपूर्ण इथे आलेला संपूर्ण समाज बांधवाला मला सांगायचं आहे की आपला लढा चालू असेल, पण लक्षात ठेवा आपण ज्या मतदारसंघाचे आहोत त्या मतदारसंघाच्या आमदारांना आपण निवेदन द्यायचंय आणि नुसतं फक्त निवेदनच त्या ठिकाणी द्यायचं आहे, नाहीतर त्यांना त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करायचं आहे। तेवढ्यावरच नाही तर त्यांना मतदारसंघामध्ये फिरू देखील द्यायचं नाही, ही शपथ आपण या ठिकाणी घेतली पाहिजे, तरच या लोकांचं डोकं ठिकाणावर येईल। म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आंदोलन आपल्याला कायमस्वरूपी चालवायचं आहे, फक्त एक आंदोलन करून भागणार नाहीये। म्हणून या निमित्ताने आपल्या मागण्या तर सगळ्यात आपले जे काही वक्ते आहेत त्यांनी सांगितले, पण सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे ज्यामुळे ही घुसखोरी फार मोठ्या प्रमाणात झाली ती म्हणजे 2017चा जो अन्यायकारक जो शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय त्या ठिकाणी त्वरित रद्द झाला पाहिजे। जोपर्यंत हा शासन निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत या घुसखोरीला आळा त्या ठिकाणी बसणार नाही। आणि त्यासोबत हे जे काही पावसाळी अधिवेशन मध्ये आम्हाला जे या लोकांनी चॉकलेट दिलं त्या चॉकलेटचं प्रत्युत्तर आपल्याला द्यायचं आहे। अरे लक्षात ठेवा, तुम्ही आम्हाला समजता काय? या सरकारला मी या विचार मंचावरून ठणकावून सांगतो की तुम्ही आम्हाला समजून काय घेतलंय? तुम्ही आम्हाला SIT लागू करा म्हणून सांगता आणि पुन्हा कॅन्सल करता, तर तुम्हाला आम्ही कायमचं कॅन्सल त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे। आणि अशा प्रकारे आपल्याला पुढची वाटचाल त्या लोकांकडून आपल्याला केली पाहिजे। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाची लोक संपूर्ण महाराष्ट्रातून आली। गोरबंजारा समाजाची लोक फार पुण्यापासून, फार अहमदनगर पासून, सोलापूर पासून, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि परत आपले जालना, बीड सगळ्या जिल्ह्यातून आपला समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे। त्यासोबतच आपल्या राजपूत भामटा समाजाचे आपले अनिल साळुंखे साहेब, दिगंबर जाधव साहेब कैकाडी समाजाचे, त्यासोबतच आपले महादेव भाऊ हे वडार समाजाचे, त्यासोबत आणखीन भामटी समाजाची लोक या ठिकाणी आले आणि आपल्या गोरबंजारा समाजाचे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्यांनी देखील वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून या आंदोलनाला जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांना आम्ही शतशः धन्यवाद देतो। आणि या सगळ्या जनसमुदायाला मी नतमस्तक होऊन हे आंदोलन आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवायचं आहे आणि 2024 ची निवडणूक डोक्यात ठेवायची आहे। ही लोक आंदोलनाला घाबरत नाही, ही लोक मोर्चाला घाबरत नाही, ही लोक मेळाव्याला घाबरत नाही, ही लोक फक्त मतदानाला घाबरतात। अरे मला यांना सांगायचं आहे की ज्या वेळेला SIT कॅन्सल होते तुम्हाला माहित पडतं, संध्याकाळी तुमच्या कानावर येतं, तुम्ही डोळ्याने बघताय की उद्याच्या अधिवेशन मध्ये SIT कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी घरात झोप लागते। अरे जरा डोकं ठिकाणावर ठेवा, इकडे संपूर्ण समाजाचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे, संपूर्ण समाजाचं अस्तित्व धोक्यात येते आणि तुम्हाला झोप लागते। अरे जरा विचार ठेवा, जनाची नाही तर मनाची तरी थोडी देखील वाटू द्या। आणि आमच्या सगळ्या आमदारांना मला सांगायचं आहे, ते मुखेडचे असतील, ते पुसदचे असतील किंवा ते यवतमाळ मधील दिग्रसचे असतील, त्यांना मला सांगायचं आहे की पहिला अटॅक हा तुमच्यावर होणार आहे, कारण तुम्ही आमच्या समाजाचे आहात, हे लक्षात घ्या। म्हणून एक मला त्यासोबत यांना मला सांगायचं आहे, यांची आमची कुठली वैयक्तिक दुश्मनी नाहीये,
कुठली शेतावरच्या बंधाऱ्याची लढाई नाहीये। तुम्ही जर SIT लागू करून घेतली आणि तुम्ही जर आमचं आरक्षण वाचवलं तर हाच आमचा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही। पण या हिवाळी अधिवेशन मध्ये जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून नाही दाखवल्या तर हा समाज तुम्हाला पायी तुडवल्याशिवाय देखील राहणार नाही। ही गोष्ट आपण या निमित्ताने डोक्यात ठेवायची आणि पुन्हा एकदा सगळ्याच बंधूंना भगिनींना माझ्या माता भगिनींना सारी याडी बहिणीनं सारी भाई बंदेनं मग लाख लाख नवळ करूचो। आज जो आपण सहकार्य किदेचो जो ताकद दखाळायचो ही ताकद आपण कायम करायचं आणि निवडणुकीर ही ताकद दखावं लागेल। हे ताकदीवर रूपांतर निवडणूक ही तोच आपण जीतच नाही तो आपण जीतशनी ही वात ध्यान लिहो। आत्री सारी वात घेतोय आज एकदा सारे काय कासना ज्ञान हार्द करतोय। आता सेना धन्यवाद दोचू सगळ्यांना मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय मानवता, जय विज्ञान, जय भारत, जय सेवालाल।